आम्ही आज एक पीसफुल मार्च आमच्या हेडक्वॉर्टर्सा कडल्यान इलेक्शन कमिशन ऑफिसा कडेन आम्ही एक मार्च दवरिल्लो, जातून काल आमचे लीडर या देशाच्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते श्री राहुल गांधीजी तसेच राज्यसभेचे विरोधी पक्ष नेते श्री मल्लिकार्जुन खडगेजी हे आणि इतर काही सगळे इंडिया गठबंधनाचे खासदार हे काल पीसफुल मार्च करून इलेक्शन कमिशना कडेन वताले टू प्रोटेस्ट ऑन SIR फेक रोल वोटर्स लिस्ट इन बिहार ह्या मुद्द्याचेर ते डिस्कशनाक काल वताले. पूण आमी पळयलें की नरेंद्र मोदीन आपलो पावर आपली पुलीस फोर्स वापरून तांकां काल डिटेन केलें, इलेक्शन कमिशनाक मेळपाक दिलें ना. आज गोंय प्रदेश काँग्रेस कमिटी आमी आज इलेक्शन कमिशनचे ऑफिसान आज आमी मेमोरंडम सबमीट करपाक आज वचपाक आशिल्ले. आमी मदींच जेन्ना वाटेर पावले तेन्ना ह्या राज्याच्या मुख्यमंत्री प्रमोद सावंतान आपलो पुलीस फोर्स यूज करून आमकां थंय आडायले, डिटेन केले आणि आमी थंय पळयलें की जी मामलेदार आशिल्ली ती इलेक्शन कमिशनाची स्पोक्स पर्सन कशी आमचे कडेन उलोवपाक लागली, कॉन्स्टिट्युशनल रायट्साचेर उलोवपाक लागली. आमी तिका सरळ सांगलें की आमचे कडेन थोड्यो फायंडिंग्स आसात इन कॉन्स्टिट्युएन्सी लायक सांगे, इन कॉन्स्टिट्युएन्सी लायक वेळ्ळी, इन कॉन्स्टिट्युएन्सी लायक मारगांव, इन कॉन्स्टिट्युएन्सी लायक सांताक्रूज. आमी सॅम्पल तिका कशा पद्दतीन वोटर चोरी, वोटर फ्रॉड गोंयांत चल्ला हें दाखोवपाक आमी सोदताले. बट सगळ्यांनी तुमी पळयलां की कशा पद्दतीन आमकां थंय आडायले, आमकां इलेक्शन ऑफिसा मेरेन चीफ इलेक्शन ऑफिसा कडेन वचपाक सुद्दां दिलें ना. एक्चुली काल जेन्ना आमी डिक्लेअर केलें की आज सकाळीं 11 वरांचेर आमचें डेलिगेशन वी वील डू अ मार्च ऑन टू इलेक्शन कमिशन इंडियाच्या ऑफिसाचेर, तेन्ना अजाबाची गोष्ट म्हणटा ती की गेल्ले 2 म्हयने गोंयान चीफ इलेक्टोरल ऑफिसर अंडर पावर्स of subsection 1 of section 13A of the Representation of People's Act 1915 2 महिने चीफ इलेक्टोरल ऑफिसर नेमूकूच नाशिल्लो. आणि सडनली आमी काल पळयलें की राती लेट इवनिंग एक सर्क्युलर इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचो सर्क्युलर येता आणि श्री डॉक्टर संजय गोयल IAS हाका इमिजिएट इफेक्टाचेर चीफ इलेक्टोरल ऑफिसर म्हणून नेमतात. म्हणजे हाज्या वयल्यान सिद्ध जाता की जेन्ना आमी आवाज केलो, जेन्ना आमी सांगले की आमी डेलिगेशन घेवन वतले, तेन्ना इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जागे जावन गोंयान चीफ इलेक्टोरल ऑफिसर अपॉयंट करता. 2 महिने कित्याक एडिशनल चार्ज आनी कोणाक दिल्लो? म्हाका दिसता हाजेर चीफ इलेक्शन कमिशन ऑफ इंडियान क्लियर येवपाक जाय. BJPच्या स्पोक्स पर्सनाक चेतावणी दितात, कित्याक हांकां आतां जाल्या संवय, भारतीय जनता पार्टी म्हणटा ती इलेक्शन कमिशनाची स्पोक्स पर्सन जाल्या, हे RSSचे एजंट जाल्या. म्हाका दिसता BJPन हाजेर उत्तर दिवचें न्ही, बिकॉज दीस इज द क्वेश्चन ऑफ द इंटेग्रिटी, इट इज अ क्वेश्चन ऑफ द डेमोक्रेटीक व्हॅल्यूज ऑफ अवर कंट्री. अरे आमची फाउंडेशन इज आवर संविधान, आवर फाउंडेशन इज द डेमोक्रेटीक व्हॅल्यूज ऑफ अवर कंट्री. खंय तरी आज संविधानाचेर, कॉन्स्टिट्युशनाचेर अटॅक चल्लेलो आसा. म्हाका दिसता जे जालें ते अत्यंत दुखाचे. वी कंडेम द वे प्रमोद सावंत आणि ताच्या सरकारान आमकां चीफ इलेक्शन ऑफिसा कडेन वचपाक आडायले. वी वील मेक अ फ्रेश अटेम्प्ट. पूण हो जो मुद्दो आसा, जो वोटर चोरयेचो मुद्दो आसा, हो आमी पार्लमेंटानूच न्ही, हो आमी गोंयच्या विधानसभेन न्ही, तर गोंयान प्रत्येक गांवां कोपऱ्यान हो विशय आमी घेवन वतले. कित्याक वोटर चोरी म्हणटा तो फंडामेंटल रायट ऑफ अ डेमोक्रेसी. आज जर तर ट्रान्सपरन्सी जर ना, जर तर इलेक्शन कमिशन जर तर आमकां डिजिटल डेटा ऑफ वोटर लिस्ट दिना, दॅट इज समथींग रॉंग इन इट. आमी सकाळीं दाखयलें की देर आर सर्टन केसीस इन सांगे वेर हाऊस नंबर 0, वेळ्ळे हांवें एक हाऊस नंबर दाखयले जातून सगळे मलीक, बिस्वास, दास हे कोणूच ते रावना, हे सगळे भायर असतात. सो असे खुबशे इलिगॅलिटीज वोटर लिस्टान गोंयच्या चल्ल्या, वीच वी वील अगेन ट्राय एन अटेम्प्ट to go to the chief electoral officer जो गोयल अपॉइंट जाला. वी विल put all these facts in front of him आणि
म्हाका दिसता सकाळी तुमच्या मिडिया भावान आमकां एक प्रश्न केलो की सुदीन ढवळीकर, म्हाका दिसता कोणे तरी सकाळी म्हाका प्रश्न विचारलो की सुदीन ढवळीकरान स्टेटमेंट केला की BLO जे आसता ते कारणीभूत, BLOक लागून सगळें पाड पडटा. आतां जेन्ना ह्या प्रमोद सावंताच्या सरकारान जेन्ना पुलिसान आमकां डिटेन केलें, आमकां 2-2.5 वरां मेळ्ळी पुलीस स्टेशनाचेर बसून हाजेर अभ्यास करपाक. हांवें रोल मागयलो ताबडतोब आनी आमी डिटेलान एक पार्टाची स्टडी केली. पार्ट नंबर 23 म्हळ्यार बूथ नंबर 23. आनी खरेंच हांव सुदीन ढवळीकराचे धन्यवाद करता, कित्याक सदां खंय चोराच्या मनान खंय चाण्णें आसता तें म्हाका दिसता आज खंय तरी आमकां पळोवपाक मेळ्ळें. आज ह्या राज्याचो पयलो मुखेलमंत्री भाऊसाहेब बांदोडकर हाजी आज पुण्यतिथी आशिल्ली आनी म्हाका दिसता कजातीत जेन्ना तो थंय गेलो तेन्ना म्हाका दिसता तो भितरल्यान उलो मारून ताणें ढवळीकराक म्हाका दिसता याद करून दिली की कशा पद्दतीन तूं वोटर चोरी मडकय करता हें गोंयच्या लोकांक सांग म्हणून. म्हाका दिसता भिवून ताणें थंय आबूज जावन तुमकां स्टेटमेंट दिला. आमचो देश हो एक डायवर्सिफायड कम्युनिटीचो आमचो देश. ह्या देशान डिफरंट जातीचे लोक, डिफरंट धर्माचे लोक, डिफरंट भाशा उलोवपी लोक हे ह्या देशान रावतात. आमची कंट्री इज अ सेक्युलर कंट्री. आनी म्हाका दिसता सुदीन ढवळीकराच्या कॉन्स्टिट्युएन्सीन मतदारसंघान बूथ नंबर 23 जाका रामनाथ टेम्पल बांदोडा म्हणटा, हातून आमकां एक क्लासीक केस सापडली जातून सेक्युलरिझम ह्या देशाचें आनी गोंय राज्याचें हें थंय दिसून येता. हांव थोडींच नांवां तुमकां वाचून दाखयतां. हाऊस नंबर बूथ नंबर 23 मडकय कॉन्स्टिट्युएन्सी नंबर 23 हातून सिरियल नंबर 205 टू सिरियल नंबर 323 119 वोटर एका घरान रावता. हाऊस नंबर 24B. आतां सुदीन ढवळीकरान हाचेर म्हाका दिसता स्पश्टीकरण दिवपाक जाय आनी तो थंयचो जो BLO आसा ताचें आमी काडलें नांव परेश रामनाथकर. हो PWDचा वर्क्स डिपार्टमेंटान काम करता. म्हाका दिसता हाका ढवळीकरानूच कामाक लायिल्लो आनी म्हाका दिसता असल्या BLOक म्हाका दिसता प्रेसिडेंट मेडल आमी ताचो खरो सत्कार करपाक जाय असल्या BLOचो. कित्याक तो तुमकां दाखयता. थोडींच नांवां वाचता, 119 नांवां वाचपाक इतलो टायम ना, पूण आमच्या सोशल मिडियाच्या हँडलाचेर हे 119 जे त्या घरान रावतात त्या फॅमिलीची नांवां ही तुमच्या गोंयकारां मुखार आमी दवरतले. दिनेश शिंदे, अन्नपूर्णा आंभोरे, थोडींच नांवां आसता. कस्तुरी भोसले, आतां हें सगळ्यान इंट्रस्टिंग नांव. नूर जहां खान, चतुर्दत्ता पिंगळे, परशुराम पाटील, स्नेहल गांधी, गुरुदास खांडेपारकर, सुचिता मिटबावकर, रुपेश रेडकर, मंजुनाथ डोडामनी, कल्याणी गंगन, विनायक शानबाग, रामदास कोकाटे, वर्षा जाबाडे, प्रसाद देव, विक्रम डोंगरे, सदानंद सुतार, श्रवण परब, सनिका सिंग, सदानंद नाईक, लक्ष्मी डोडामनी, दीपाली होनप, अक्षता रेडकर, थोडीच नांवां वाचता आनी 2 वाचता. आरती तिवारी आणि अमित दाटेकर. म्हणल्यार आमकां आतां हे हाऊस नंबर 24B मडकय मतदारसंघ बांदोड्या रामनाथ देवळा कडेन. बाबा हे 24B घर कोणाचें? म्हाका दिसता हाजेर आमकां सोद लावचो पडटलो. कित्याक त्या घरान आमी पळयलें ब्राह्मणूय आहा, सुतारूय आहा, सरस्वतीय आहा, लिंगायतूय आहा, UPचोय आहा, बिहारी आहा, सिंधी आहा, पंजाबी आहा आनी मुस्लिमूय आहा. सो म्हाका दिसता जर तर देशाचें सेक्युलरिझम जर तर आमकां पळोवपाक जाय जाल्यार म्हाका दिसता सुदीन ढवळीकराच्या मतदारसंघान वचून 24B घर हें म्हाका दिसता प्रत्येक गोंयकारान आतां वचून आमी थंय पळोवचें पडटलें. कित्याक थंय सर्व धर्म सगळे जातीचे लोक थंय रावतात आनी एकचारान रावतात, एकवटान रावतात. म्हाका दिसता सगळे फेस्टिवलूय ते बरोबर मनयता आसतले. आय थिंक दीस इज अ रियली प्राऊड मोमेंट फॉर पीपल ऑफ गोवा. आनी म्हाका दिसता ह्या BLO कोण तो परेश रामनाथकर हाका खरें म्हणल्यार सन्मान करपाची गरज आहा. कित्याक ताणें हे देशाचें सेक्युलरिझम, ह्या देशाचें फावंडेशन
ऑफ डायवर्सिटी हे ताणें थंय राखून दवरला. सो दीज आर अवर फंडामेंटल क्वेश्चन्स टू द इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया की बाबा हे कशें शक्य जावपाक शकता की एका घरान हाऊस नंबर 24B ऑफ मडकय मतदारसंघ हे सगळे वेगळे वेगळे फॅमिलीचे लोक अंडर वन रूफ रावतात. सो म्हाका दिसता प्रायमा फेसी खंय तरी कितें गडबड आसा अशें आमकां दिसता. इन्फॉर्मेशन जी म्हाका मेळ्ळ्या ती अशी आसा की त्याच बुथार जवळपास 1000 मतां अशी फेक आसा, बोगस आसा अशें आमकां कळ्ळां. वी वील डू अ थरर इन्व्हेस्टिगेशन. आय हॅव शोन यू ओनली 119 नेम्स. हांवें आयताराक प्रेस कॉन्फरन्सान सांगिल्लें की खुबशे अशे मतदारसंघ आसात जातून आमकां मेळ्ळें की एकाच घरात 80 पेक्षा चड मतदार रजिस्टर जाल्या. आनी हें म्हाका दिसता एक उदाहरण तुमच्या मुखार हांवें दवरलां. सो अमित बाबा एकूच इंटरप्ट करता, तुम्ही इतकी स्टडी केला हे घराचे, पण घर कोणाचे तरी तुम्ही काढले असले ना घर आतां हे तुमी सकाळी प्रश्न केलो कित्याक मडकयन थंय पावून आशिल्ले ऑन बूथ नंबर 23. आमी पुराय गोंयभर आमचे आतां ऑन बूथ मॅनेजमेंट वर्क चालू जाल्लें आहा. थंय इन फ्यू डेज वी आर सपोज टू गो. बट तुवें सांगलें म्हणून जो आमकां टायम मेळ्ळो, ह्या प्रमोद सावंताच्या सरकारान आमकां डिटेन केलें, आमकां एक 2.5 वरां मेळ्ळी. आमी त्या 2.5 वरान हो शोध लायलो आनी थंय पळयलें जाल्यार थंय कितें तरी प्रायमा फेसी गडबड दिसता. हें म्हाका दिसता ताणें सकाळीं आबूज जावन त्या BLOचेर जें घातलां, म्हाका दिसता एज अ इलेक्टेड रिप्रेझेंटेटीव ऑफ दॅट कॉन्स्टिट्युएन्सी ही शूड ब्रिंग इट आउट टू द इलेक्शन कमिशन, बिकॉज दीस इज हॅपनिंग प्रॉब्ली अंडर हीज रूफ, अंडर हीज छत्रछाया अशें दिसता. आतां 24B घर कोणाचें हें इलेक्शन कमिशनान सांगचें मरे. तेंय जर तर आमकां करपाक जाय, वी आर रेडी टू डू. आवर टीम वील गो देर, वी वील डू अ डिटेल इन्व्हेस्टिगेशन की बाबा हें 24B रामनाथी घर कोणाचें. बिकॉज म्हाका दिसता सगळे गोंयकाराक हांव अपील करतां, म्हाका दिसता रामनाथी या, देवाक पांयां पडया आनी हे 24B घरान वचून मातशें पळोवन येवया, कित्याक थंय डिफरंट सर्म धर्म एका रुफा अंडर बरे भशेन रावतात 119 लोक. आमकां ताणें डिटेन केल्ले, पूण डेप्युटी कलेक्टराक वी टोल्ड हिम द फॅक्ट्स. वी टोल्ड हिम दॅट वी हॅव कम हियर not as a congressman, but we are not fighting for a Congress issue. We are fighting for the basic fundamental right of the constitution, democratic right of the country, which every citizen who is above 18, I think, तांचो right protect करपाक. fair election जर जातले जाल्यार हे सगळे पळय घुच्या जे चल्ल्या, ह्यो सगळ्यो वोटर चोरी ज्यो चल्ल्या, हे सगळे बोगस वोटर जे आसा, I think that has to be knocked off. They have to be removed, they have to be deleted. Otherwise the process, entire process of election is futile. कित्याक जर तर असे बोगस वोटर जर हांणी घालून दवरिल्ले आसा आपले, आनी ते समज जर तर कित्याक लास्ट 2022च्या इलेक्शनान आमी पळयलें की हार्डली मार्जिन्सान वी लॉस्ट सर्टन कॉन्स्टिट्युएन्सीज. सो टुडे नाव इलेक्शन कमिशन इज नॉट गिविंग अस डेटा इन सॉफ्ट कॉपी. आमकां ते प्रिंट आउट काडून दिता स्कॅन केल्ले. सो इट टेक्स टायम. ते येदे व्हडले व्हडले रोल घेवन बसप, तुवें पळयलां आतां एक हो घेवन बसून ताचे प्रत्येक हाचे फोटो मॅच करप, तो त्या फॉर्म 20 वयलो मॅच करून. इट टेक्स टायम. इट इज नॉट दॅट इजी जॉब. सो समज जर हे आमकां सॉफ्ट कॉपीन जर डेटा दिलो जाल्यार विदीन 1 डे वी कॅन कम टू द कन्क्लुजन. सो वाय इलेक्शन कमिशन इज हायडींग इन प्रोवायडींग सॉफ्ट कॉपी डेटा. दुसरे जे CCTV कॅमेरे फुटेज जी आशिल्ली ती सुद्दां डिलीट करपाचें आनी आतां प्रपोजल मूव केला. सो दीज ऑल डाउट्स जे क्रिएट जातात नागरिकाच्या मदीं, म्हाका दिसता समाजान, दॅट इज अ फियर वीच पीपल हॅव की आमच्या देशान फेअर इलेक्शन हे जायना. to whom should be blamed for this thing? Election Commission of India has to come clean. Elections are held under them. I fail to understand why these BJP people are jumping. Why BJP spokesperson had to comment? Why Sudhin Davdekar had to comment? It was Election Commission who should have said no, that it is my BLO's fault, or there is some Election Commission आमकां सांगपाक जाय की हाऊस नंबर 0 म्हणल्यार कितें. व्हॉट इज हाऊस नंबर 0? इज देर अ कॉन्सेप्ट कॉल्ड हाऊस नंबर 0? खंय म्हणून सोदपाचो रे 0? सो हे सगळे प्रश्न जे आमचे आसा ते रायट फ्रॉम पार्लमेंट टू असेंब्ली टू स्ट्रीट्स वी आर आस्किंग द इलेक्शन कमिशन. पूण आमी पळयलें की आमचे लिडर श्री राहुल गांधीन जेन्ना प्रेस घेतली आनी डिटेलान जेन्ना बेंगलोराचे क्लासीक एक्झाम्पल ऑफ बेंगलोर सेंट्रल जनते मुखार दवरले, इमिजिएटली अर्द वरान BJP स्टार्टेड अटॅकिंग. हे RSSच्या शाखांतल्यान पळय डायरेक्शनां येता त्या प्रमाणे हे वागता.
BJP is defending Election Commission of India. We fail to understand why Election Commission is not giving us answers on this. Thank you. हिंदी में दे दो.